ब्रेकअप नंतर ज्या मेसेजची तुम्ही वाट पाहताय तो मेसेज तुम्हाला कधीच येणार नाही हे ऐकून तुम्हाला वाईट वाटेल, पण हे तितकंच खरं आहे. ब्रेकअप झालं की आपलं मन एका आशेच्या सापळ्यात अडकतं. फोनची प्रत्येक नोटिफिकेशन वाजली की काळजात धडधड होतं. कदाचित त्याचा मेसेज असेल का, कदाचित त्याला त्याच्या चुका कळाल्या असतील का, पण वास्तव हे आहे की त्याचा तुम्हाला कधीच मेसेज येणार नाही आणि आला तरी त्याने तुमच्या जखमा भरल्या जाणार नाहीत. हे सत्य स्वीकारण्यासाठी या 3 गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. नंबर 1, शांतता हेच त्याचं उत्तर आहे. आपल्याला वाटतं समोरच्या व्यक्तीने आपल्याला स्पष्टीकरण द्यावं, माफी मागावी किंवा तुझी आठवण येते असं तरी म्हणावं, पण त्याची ही शांतताच त्याचं मोठं उत्तर असतं. त्यांना आता तुमच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यात काही इंटरेस्ट उरलेला नसतो. हे सत्य स्वीकारणं वेदनादायक जरी असलं तरी ते तुम्हाला मुक्त करतं. नंबर 2, मेसेजची वाट पाहणे म्हणजे स्वतःचा छळ करणे. जोपर्यंत तुम्ही फोनकडे डोळे लावून बसता तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल त्या व्यक्तीकडे दिलेला असतो. तुम्ही विचार करता त्यांना कसं काय फरक पडत नाहीये, पण सत्य हे आहे की प्रत्येकाची सावरण्याची पद्धत वेगळी असते. त्यांच्या मेसेजची वाट पाहणं म्हणजे तुमच्या जुन्या जखमा रोज ताज्या करण्यासारखं आहे. नंबर 3, तो मेसेज आला तरी काय बदलणार आहे. समजा 6 महिन्याने मेसेज आला तरी झालेला विश्वासघात आणि तुटलेलं मन पुन्हा जोडता येणार आहे का? अनेकदा लोक मेसेज करतात ते केवळ गिल्ट कमी करण्यासाठी किंवा तुम्ही अजूनही त्यांच्यासाठी उपलब्ध आहात का हे तपासण्यासाठी. त्यात तुमचं हित नसतं तर त्यांचा स्वार्थ असतो. ब्रेकअप नंतर स्वतःची किंमत ओळखा. कोणाच्याही मेसेजची वाट पाहत बसू नका. स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करा. ज्या दिवशी तुम्ही मेसेजची वाट पाहणं बंद कराल त्या दिवशी तुमचा पुनर्जन्म होईल. कोणाच्या तरी मेसेजवर तुमचा आनंद अवलंबून नसावा इतके स्वतःला समर्थ बनवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर फक्त लाईक करून सोडून देऊ नका. आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.